कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुरुजी, घडलेला सगळा प्रकार तुमच्या लक्षात आला असेलच ना? हो ना, आश्चर्यच आहे, पण त्या मुलीची पत्रिका पाहताय असं घडणं जवळजवळ अशक्य होतं। गुरुजी, मला त्याबद्दलच तुमच्याशी थोडं बोलायचं आहे। जी मुलगी पळून गेली तिची ती पत्रिकाच नव्हती, मग तिच्या धाकट्या बहिणीची ती पत्रिका होती। पत्रिका धाकटीची जुळली आणि लग्न थोरलीशी होत होतं। असा काहीसा गोंधळ झालेला दिसतोय। पण तुम्हाला असं का वाटतं? गुरुजी, मी आत्ता तिच्या आई आणि आजीला भेटलो। मी त्यांना त्या मुलीची जन्मतारीख विचारली आणि त्यांनी ही जन्मतारीख सांगितली ती या पत्रिकेत नाहीच आहे। त्यानंतर मी त्यांना धाकट्या मुलीची जन्मतारीख विचारली जी या पत्रिकेत आहे। बापरे, आणि हा सगळा गोंधळ झालाय हे माझ्या लक्षात आलं आणि मला असं वाटतंय की हा झालेला गोंधळ अजूनही त्यांच्या लक्षात नाही आलेला। आपल्या पोराचं आयुष्य वाचलं म्हणायचं। गुरुजी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे। विचारा। त्या पत्रिकेतली मुलगी जर इथे असेल तर? मग विचार कसला करताय? ती पत्रिका जिची आहे ती मुलगी जर इथे असेल तर आत्ताच आशूचं लग्न तिच्याशी लावून द्या, कारण आशूला दिलेला 2 महिन्यांचा अवधी आता संपतोय आणि त्यानंतर तुम्ही आशूचा विवाह करण्याचा प्रयत्न केलात तरी आशूच तो उधळून लावेल। नाही आई, काय बोलताय ते बघ जरा। आई, कसं शक्य आहे? मी नाही प्रियाशी लग्न करणार आहे काही। अरे का शक्य नाहीये आशू? काय वाईट आहे त्यात मला सांग। ती आणि तू एकमेकांना लहानपणापासून ओळखता, ती चांगल्या घरातली मुलगी आहे, शिवाय सुहासची बहीण आहे। अजून काय हवंय तुला? आई, आज माझी होणारी बायको लग्न मंडपातून पळून गेलीये आणि तुम्हाला रॅन्डम मुलीशी लग्न करायला सांगतेस? माझं जिच्यावर प्रेम नाहीये। आशू, कोणी काही म्हटलं तरी नाही होणार आहे। आशू अरे बघ, मला माहितीये तू काय फील करतोय आता, पण म्हणून तुझ्यासाठी तुझ्या ओळखीतली मुलगी शोधली ना आम्ही। तू तिला ओळखतोस, ती तुला चांगली ओळखते आणि ह्या कंडिशन मध्ये ना ती तुला चांगलं सांभाळू शकेल। ताई, ती नाही सांभाळू शकत मला, आमचं पटतही नाही एकमेकांशी। अरे आशू, हे बघ, लग्न झालं, थोडा वेळ गेला एकमेकांबरोबर की सगळं होईल नीट। कदाचित तुमच्या भांडणातच एक नातं लपलेलं असू शकेल। काय बोलतीस तू हे? हा, ही चर्चा नाही करायची आहे मला आता। पण म्हणजे गुरुजी, लग्न आत्ताच याच मांडवात लावायचं? हरकत काय? अहो, त्या मुलीची पत्रिका चांगली आहे याविषयी माझी खात्रीच आहे। महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलाचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता। नशिबानं दिलेली दुसरी संधी आहे असं समजा आणि ती वाया घालवू नका, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल। बरोबर आहे, माझंच चुकलं। तू एक मुलगी निवडलीस, तुला आवडलीये, चांगली आहे म्हणून आम्ही सुद्धा विश्वास टाकला। काय झालं बघितलंस ना, फसवून गेली ती आपल्याला। पास। आणि या सगळ्यामध्ये तुझं आयुष्य वाया जाऊ नये म्हणून मी काहीतरी सुचवते, तर तुला तेही चुकीचं वाटतंय। पण आत्ताच का? कसली घाई आहे? अरे घाई नाहीये आशू, काळजी आहे ही। उद्या इथून बाहेर पडल्यानंतर जग तुझी खिल्ली उडवेल, ते मला नाही बघवणार आणि मला नाही सहन होणार ते। आपल्या कुटुंबाची इब्रत जाईल, तुला त्रास होईल, पण तुझं लग्न झालं ना तर तू ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडशील आशू। विचार कर एकदा बाळा, प्लीज। मी आता काही सांगत नाही याच्यावरती, मी विचार करतो आणि मग बोलूया आपण। विचार करू दे। ठीक आहे आशू,
कर विचार, आणि मला माहिती आहे तू योग्यच निर्णय घेशील. गुरुजी, खरंच तुमच्यामुळे माझ्या मनातला तिढा सुटला. एका पत्रिकेच्या आदला बदलीमुळे हा गोंधळ झाला होता. त्या मुलीचं नाव शिवा. मी आता माझ्या आशूचं लग्न तिच्याशीच लावणार. आशूसाठी आता मी योग्य मुलगी निवडणार. गुरुजी, मी येतो. मी तयारीला. आनंदी राहा. काय यार मांजा, मला कळत नाहीये हे झालं ते वाईट आहे का त्याच्यापेक्षा जास्ती हे आत्ता घडतंय ते वाईट आहे? हे बघ, काही म्हटलं ना तरी आधी घडलंय ते जास्त वाईट. आशू, दिव्याने खरंच फसवलंय तुला, आणि इतके दिवस आपल्या दोघांनाही ते लक्षात नाही आलं. असं मला कसं कळलं नाही रे? पण मी तर प्रेमात मी होतो ना. तू प्रेमात होतास बाबा. म्हणूनच कळलं नाही. काय करायचं आता? आशू, मी एक सांगू का? सीताई म्हणतात ना, त्याचा खरंच विचार कर, कारण तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मलाही असंच वाटतंय की तुझं जर आत्ता लग्न झालं तर या सगळ्यातून बाहेर पडायला मदत होईल. आपण मी म्हणतोय, घरचे म्हणतात म्हणून लग्न करू नको. तुला खरंच प्रियासोबत आयुष्य काढायचंय का? नाही, एकदा विचार तर कर. मी काय विचार करू आता याच्यावरती? म्हणजे यार, काय चुकलं माझं? मी दिव्यावर प्रेम केलं मनापासून, तिची काळजी घेतली, तिला हवं नको ते बघितलं, तिला जाणून घ्यायचा समजून घ्यायचा प्रयत्न केला, तिला गिफ्ट दिल्या, तिच्यासाठी कविता केल्या. मी सगळं केलं रे, पण तरी ती असं का वागली? म्हणजे मी इतका मूर्ख आहे का रे? मला कळत नाहीत का या गोष्टी? ऐक ना बाबा, मी काय म्हणतो, हे बघ, तुझं काही चुकलं नाही. ती तुला ओळखू शकली नाही रे. म्हणून असं वागायचं का? ऐक ना यार माझं, ऐक ना, ती का असं वागली, ती कुठे निघून गेली, याची उत्तरं ना फक्त तिच्याकडे. पण तू सतत त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. दिव्या, फोन उचल दिव्या. अरे का उचलत नाही फोन? अरे यार, चल ना दिव्या, फोन. शिवा, भाऊ हे बघा, तुम्ही ना काळजी नका करू. दिव्या परत येईल. मी तिला शोधून आणेन. हे बघा, हे लग्न ना नाही थांबणार. मी आणते तिला शोधून. मी जाते. शिवा, शांत हो. नाही भाऊ, हे बघा, दिव्या जबाबदारी आहे माझी, आणि तिला शोधणंही. मी आले, तिला शोधून येते. थांबा जरा. शिवा, थांब. शिवा, आता हे अशक्य आहे. म्हणजे आता दिव्या आणि आशूचं लग्न होणं अशक्य आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.